पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सापडलेलं तळघर उघडलं। मंदिरातील तळघरात पुरातन मूर्ती आणि नाणी सापडली। तळघरात आणखी काही पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता आहे। जेव्हा इथे आलो तेव्हा आता मी आतमध्ये जाऊन बघितलं। आतमध्ये एक 5 बाय 5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका, असे एकूण 6 ऑब्जेक्ट तिथे दिसून येतात। पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तरी दृश्य आपण पाहतोय, आणखी काही पुरातन मूर्त्या सापडण्याची शक्यता आहे। ही एवढी भली मोठी मूर्ती देखील तळघरातून सापडलेली आहे। अजून काही नाणी सापडली तर अजूनही काही वस्तू सापडण्याची शक्यता आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना काल रात्री 2 वाजता मंदिरामध्ये 6 बाय 6चं तळघर सापडलेलं आहे। आपण आता बघू शकतो की हे तळघर खरं तर फरशी काढून उघडं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या तळघरामध्ये अनेक गोष्टी आपल्याला इथं आढळलेल्या आहेत। सुरुवातीला बघितलं तर पहिल्यांदा छोट्या मूर्ती निघाल्या होत्या, त्यानंतर काही पादुका निघाल्या होत्या। आता आपण बघू शकतो की भव्य अशी विठ्ठलाची एक मूर्ती देखील आता इथं सापडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की जवळपास विठ्ठलाची जी मूर्ती आहे, विठ्ठलाच्या मूर्तीला आता खरं तर तळघरातून बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर पुरातत्व विभागाचे काही अधिकारी आहेत, त्याचबरोबर मंदिर समितीचे काही कर्मचारी आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून या मूर्तीला जवळपास उंची 6 आणि आडवी 6 फूट अशी ही मूर्ती देखील भव्य दिव्य अशी मूर्ती आता खरं तर या तळघरामध्ये सापडलेली आपल्याला पाहायला मिळते। मूर्ती काढल्यानंतर अजून काही गोष्टी ह्याच्यामध्ये सापडतात, हे देखील आता आपल्याला पाहावं लागणार आहे। हे तळघर किती लांब आहे, किती खोल आहे, याबाबत देखील अजून काही माहिती आता समोर आलेली नाही आहे। आता पुरातत्व विभागाचे अधिकारी खरं तर या तळघरामध्ये गेले, त्यानंतर तळघराचा आडवा भाग जर बघितला तर पूर्णपणे माती असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता ही माती देखील काढून हे तळघर कुठपर्यंत जात आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे। एकंदरीत आज जर आपण बघितलं तर जुने नाणी असतील, जुन्या छोट्या मूर्ती असतील, पादुका असतील, त्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती देखील खरं तर खाली सापडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश डांगेचा रवी लवेकर, TV9 मराठी। तर तब्बल 6 फूट उंच अशी ही मूर्ती सापडलेली आहे। पुरातन मूर्तीसह पादुकाही सापडलेल्या आहेत। पुरातत्व विभागाकडून तळघराची सध्या अजून पाहणी सुरू आहे। आतापर्यंत मूर्ती सापडलेली आहे, पादुका सापडलेल्या आहेत, त्याचप्रमाणे पुरातन नाणी देखील सापडलेली आहेत। अजून काय सापडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।